मुक्ता पाटील पानगव्हाणे यांचे निधन. कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मुक्ताजी पुंजाजी पानगव्हाणे वय 88 यांचा 24 सप्टेंबर रोजी 8:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलं, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सोपानराव पुंजाजी पानगव्हाणे यांचे ते थोरले बंधू होते आणि राहता येथील एक प्रसिद्ध डॉक्टर बापूसाहेब मुक्ताजी पानगव्हाणे यांचे ते परमपूज्य वडील होते. मुक्ता पाटील यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक या क्षेत्रामध्ये अग्रेसर व्यक्तिमत्व होतं. मुक्ता पाटील यांनी हरिभक्त पारण रामदास महाराज, कैकाडी पंढरपूरकर यांचे ते शिष्य होते. कैकाडी महाराजांच्या दिंडींचे सगळं काम मुक्ता पाटीलच करायचे. काळे सहकारी साखर कारखाना आणि कोल्हे सहकारी साखर कारखाना एकमेव मुक्ता पाटील सभासदांच्या हितासाठी नेहमी विरोध करत असत. पुणे येथे साखर संघाची मीटिंग असताना शरदचंद्र पवार यांचे सुद्धा एक चांगले संबंध त्या ठिकाणी होते. ते कोळगाव थडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीसुद्धा माजी अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केले. कोपरगाव येथील राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी यांना सुद्धा ग्रामीण भागातून धान्य गोळा करून करण्याचे काम मुक्ता पाटलांनी निश्चितपणे केलेले आहे. स्वर्गीय शंकररावजी काळे आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचे विश्वासू सहकारी होते. मुक्ता पाटील पानगव्हाणे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये अपक्ष म्हणून सिंह या चिन्हावर निवडणूक लढवली होती. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता माहेगाव देशमुख अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर सह लोकमतचे पत्रकार माणिकराव उगले, अहमदनगर.